आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी। जुलै महिन्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी। शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी। आपल्याला माहिती आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये खरं तर आपण म्हणसाल राज्याचे मुख्यमंत्री यांनी 30 जून तारीख दिली होती, ही गोष्ट खरी आहे। आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथं अधिवेशन चालू होतं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात। त्या पुरवणी मागण्यामध्ये जी कर्जमाफीची रक्कम आहे त्या रकमेचा समावेश होता। त्यामुळे त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात त्यानंतर ती पुरवणी मागण्या ह्या राज्यपाल महोदयांच्या सहीला जातात आणि राज्यपाल महोदयांची पण आता सही झालेली आहे। आणि दुसरा एक प्रश्न होता की ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन साहेबांशी मॅडमशी बोलल्या आणि त्यांनी आपल्याला परमिशन दिलेली तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे।